हॅलो, नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण तयार करणार आहोत मसाला चहा. त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. 2 चमचे चहा पावडर, आलं, वेलची, लवंग, मिरी, 2 चमचे साखर, 1 वाटी पाणी, 1 वाटी दूध. आता आपण एका भांड्यामध्ये 1 वाटी पाणी घेऊया. या पाण्याला आपण 1 ते 2 मिनिट गरम करून घेऊया. पाणी गरम होईपर्यंत आपण चहाचा मसाला तयार करून घेऊया. एका खलबत्त्यामध्ये आपण आलं, वेलची, लवंग, मिरी घेतले आहे. याला आपण बारीक चेचून घेऊया. तयार झालेला हा मसाला आता आपण गरम पाण्यामध्ये घालूया. मसाला आणि पाणी एकत्रित मिक्स होण्यासाठी आपण याला 1 मिनिट उकळून घेऊया. चहाचा मसाला हा नेहमी गरम पाण्यातच घालावा. जर हा थंड पाण्यामध्ये घातला तर चहा कडू होण्याची शक्यता असते. आता आपण यामध्ये 2 चमचे साखर घालूया. तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखरेचे प्रमाण कमी किंवा जास्त घालू शकता. आता आपण यामध्ये चहा पावडर घालूया. जर तुम्हाला चहा स्ट्रॉंग हवा असेल तर तुम्ही चहा पावडर जास्त घालू शकता. आता आपण याला 2 ते 3 मिनिट उकळून घेऊया. जेव्हा आपण चहा बनवण्यासाठी पाणी घेतो तेव्हा आपण लगेच साखर, चहा पावडर किंवा चहाचा मसाला त्यामध्ये घालतो. तर तसे आपण कधीच करू नये. पहिल्यांदा पाण्याला चांगली उकळी आणावी आणि त्यानंतरच साखर, चहा पावडर किंवा मसाला घालावा. त्यामुळे त्यातील फ्लेवर हे पाण्यामध्ये चांगले उतरतात. आता आपण याला 2 ते 3 मिनिट उकळून घेऊया. यानंतर आपण 1 वाटी दूध घालूया. दूध घातल्यानंतर चहा जास्त वेळ उकळू नये. कारण चहा जेवढा जास्त वेळ उकळाल तेवढी ॲसिडिटी होण्याची शक्यता असते. म्हणून दूध घातल्यानंतर आपण 1 मिनिटच चहा उकळावा. आणि आपण आलं नेहमी चहा उकळत असतानाच घालावा. जर तुम्ही दूध घातल्यानंतर आलं घातला तर चहा नासण्याची शक्यता असते. कारण आलं हे ॲसिडिक असते. आता आपला चहा तयार झाला आहे.